तेवढे छत्रपती संभाजीनगरमध्ये चिखलठाणा भागात एका कॉल सेंटरवर संभाजीनगर पोलिसांनी छापा टाकलाय। या कॉल सेंटरमधून लोकांना फसवणुकीचे कॉल केले जात होते अशी माहिती पोलिसांना मिळाली होती। गेल्या वर्षभरापेक्षा जास्त काळापासून हा सगळा गोरखधंदा इथे सुरू होता। 100 वर कर्मचारी या ठिकाणी काम करत होते। नक्की इथून कुठल्या देशात कॉल केले जात होते, कसं लोकांना फसवण्यात येत होतं याची माहिती पोलीस देणार आहेत। तुर्तास कॉल सेंटरवर कारवाई सुरू आहे। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांच्याकडून। मोहसिन, काय अधिक माहिती या कारवाई संदर्भात? दीपाली, ही मोठी कारवाई बोलली जाते आहे। संभाजीनगरच्या चिखलठाणा परिसरातील IT पार्क मध्ये ही सगळं कॉल सेंटर सुरू होता। या ठिकाणी 100 पेक्षा अधिक कर्मचारी आणि अधिकारी हे सगळे या ठिकाणी काम करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती आणि पोलीस त्या ठिकाणी आता छापा टाकलेला आहे। 2 DCP त्या ठिकाणी पोहोचलेले आहे आणि या सगळ्या कॉल सेंटर मध्ये आता चौकशी केली जाते। नेमके कोणत्या देशात या कॉल सेंटर मधून कॉल जात होते याची चौकशी केली जाते। जी माहिती प्राथमिक मिळते त्यानुसार या कॉल सेंटर मधून फसवणुकीचे कॉल जात होते, फ्रॉड केले जात होते, लोकांची फसवणूक केली जात होती आणि हे सगळे आता पोलीस चौकशी करत आहेत। मध्यरात्रीपासून ही सगळी चौकशी सुरू आहे। आता या प्रकरणात त्या ठिकाणी कागदपत्र असतील किंवा त्या ठिकाणी असलेले सिस्टीम आहे त्या सगळ्यांची चौकशी केली जाते आणि त्यानंतर या सगळ्या कॉल सेंटर नेमकं काय सुरू होतं हे पोलिसांच्या चौकशीतून समोर येणार आहे। मात्र आणखी दुपारपर्यंत ही सगळी छापेमारी चालणार असल्याची माहिती मिळते आहे। मात्र ही मोठी कारवाई असल्याचं बोललं जात आहे आणि या ठिकाणाहून देशभरात कॉल जात होते ज्यातून लोकांची फसवणूक केली जात होती, डिजिटल फसवणूक केली जात होती आणि त्याचा आता छापेमारीनंतर हा सगळा प्रकार समोर आलेला आहे। दीपक, निश्चितच मोहसिन, या कारवाई संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडनं घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।